स्वच्छता ही सेवा याद्वारे समाजाला स्वच्छतेच्या प्रतिकतेचे एक स्वरूप देण्याचा संकल्प आहे। हे स्वप्न महात्मा गांधीजींनी पाहिलेले स्वप्न आहे। ते म्हणत स्वच्छता आणि निर्मलता ही स्वास्थ्यपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली आहे। गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। पर्यटनाच्या माध्यमातून याचे बहुआयामी स्वरूप पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगातूनही असंख्य पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी येत असतात। पर्यटन स्थळ म्हटलं तर बघायला मिळते ते पर्यटक, विक्रेते आणि वाहनांची सततची वर्दळ, आणि या गर्दीमुळे आपसुकच तयार होते ते कचऱ्याचे साम्राज्य। आणि अशा वाढत्या कचऱ्यामुळे पर्यटनाच्या आठवणी घरी घेऊन जात असताना त्याचबरोबर रोगराई घरी येण्याची दाट शक्यता असते। अशा पर्यटन स्थळी पर्यटकांना आणि स्थानिक जनतेला स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी मुंबईतील विविध पर्यटन ठिकाणी पर्यटन मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे सफल आयोजन करण्यात आले। मरीन ड्राईव्ह म्हणजेच राणीचा हार, मुंबईचा 100 वर्षाचा इतिहास सांगणारा 4 किलोमीटरचा इंग्रजी सी आकाराचा समुद्रलगतचा रस्ता। मुंबईत येणारा पर्यटक असो वा सामान्य मुंबईकर मरीन ड्राईव्हला भेट दिली नाही असं होत नाही। स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेची जबाबदारी आणि त्याप्रती कर्तव्याची भावना प्रत्येक शहरी नागरिकात रुजावी या उद्दिष्टाने मरीन ड्राईव्ह हे ठिकाण अतिशय प्रमाण आहे। शनिवार वाडा पुणे, महाराष्ट्राची विद्यानगरी, शहराच्या मधोमध 1764 साली बांधलेला पेशवाईच्या वैभवाची साक्ष देणारा शनिवार वाडा। इथेही पर्यटक आणि स्थानिक जनतेची संख्या लक्षणीय असते। स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाला विचार देण्याचे काम याच पुणे शहराने केले, म्हणून स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम शनिवार वाड्यात संपन्न झाला। ऐसा है कि आप सब जो जानते हैं कि हमारे जो राष्ट्र पिता थे महात्मा गांधी जी, उन्होंने हमें सबसे पहले सफाई की सीख दी थी, लेकिन मुझे लगता है कि हम ये बात भूल गए और ऐसे ही कुछ वर्ष निकल गए। अब हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने दोबारा ये बीड़ा उठाया कि हम सबों को जगाएंगे और हम सबों को बताएंगे कि सफाई कितना हमारे लिए इम्पोर्टेंट रखता है। स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात स्वच्छतेचा संकल्प घेऊन त्याचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध होण्याची शपथ घेतली गेली। पुण्याचे सुविद्य नागरिक अशा कार्यक्रमांना नेहमीच भरभरून प्रतिसाद देत असतात, कारण स्वच्छता ही पुणे शहराचा अग्रक्रमाचा विषय। स्वच्छता ही सेवा या अभियानाचा भाग म्हणून स्पंदन आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने 7 सुरो की स्वच्छता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। लोकांना स्वच्छतेचे महत्त्व आणि त्याप्रती मुलांना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात करताना श्रीमती बुयान यांनी महात्मा गांधींचे आवडते गीत वैष्णव जनचो जेने कहिए याचा व्हायोलिन वाद्यावर सूर उमटवून कार्यक्रमाची उंची वाढवली। या कार्यक्रमामधून स्वच्छतेचे महत्त्व समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या शाळेतील मुलांनी
लक्षणीय सहभाग घेतला। तो हमने सोचा कि स्वच्छता के बारे में लोग टीवी में देख रहे हैं, पोस्टर्स में देख रहे हैं, प्रधानमंत्री जी बोल रहे हैं, कितने सारे लोग बोले, लेकिन बच्चों को उसके पास आके बहुत सिंपली समझाना इम्पोर्टेंट था। तो हमने जॉय ऑफ गिविंग वर्कशॉप के लिए एक वर्कशॉप बोला कि दुर्गा माँ का यहाँ पे वर्कशॉप शेड्यूल था, तो दुर्गा माँ के लिए देवी माँ की आगमन हो रहा है आज। अगर हम एक अच्छा चीज शुरू कर सकते हैं, वही हमारा प्रयास। आज का जो प्रोग्राम था वो स्वच्छता के ऊपर था और 7 सुरों के ऊपर था। तो आज का जो प्रोग्राम था वो हमको पर्सनल क्लीनिंग, हम जब खाना खाने के पहले जब हम हाथ धोते हैं तो हमें हाथ साबुन से अच्छे से धोकर, रुमाल से पोंछकर खाना चाहिए। मकसद एक है, इरादा भी एक है, आओ मिलके स्वच्छ रहें, चलो हम हाथ एक करें। कार्यक्रमाच्या अंतिम चरणात अमेया नायर यांनी स्वरबद्ध केलेले स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गीत सादर केले। मन को हम स्वच्छ रखेंगे, तन को हम स्वच्छ रखेंगे, घर को भी स्वच्छ रखेंगे। Yes or no? Yes, yes, yes. गेटवे ऑफ इंडिया भारतातील सर्वात महत्त्वाच्या पर्यटन स्थळापैकी एक, ताकद आणि शांतीचे प्रतीक गेटवे ऑफ इंडिया। 1924 साली किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या दरम्यान बांधलेली स्वागत कमान। इथूनच 12 किलोमीटर दुरीवर असलेले छोटेसे बेट एलिफंटा केव्स म्हणजेच घारापुरी याच्या 7 गुंफा। डोंगरात अतिशय विलोभनीय अशा शिवमुद्रा इथे पाहावयास मिळतात। युनेस्कोने विश्व धरोहर म्हणजेच हेरिटेज स्थळाचा दर्जा दिलेला आहे। चारही बाजूने समुद्र असल्यामुळे पर्यटकांची सततची वर्दळ, यामुळे होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही अधिक असते। आज देश विदेशातील पर्यटक, फोटोग्राफर, खाद्य विक्रेते यांनी सतत गजला